9 लाखाला लिहिलं. हे विज्ञानाचे प्रयोग त्यांनी केले, विज्ञानाचा वापर त्यांनी केला आणि आम्हाला फसवलं. हे साधं कापूर आहे, हे कापूर मी आपल्या हातावर जाळतोय आणि मी ते आपल्या तोंडामध्ये घेतो. 1000 वेळ जाळलेलं आहे, 1000 जिभेवर घेतलेलं आहे. हात जळलेला नाही, जीभ जळलेलं नाही, तुमचं पण जळणार नाही. कारण बाबाचं जर जळत नाही तर माझं जळत नाही, आणि माझं जळत नाही तर तुमचं पण जळणार नाही. हे विज्ञान आहे. जो डर गया हो मर गया, या दूध का दूध और पानी का पानी. वालदेव सर लावा वर आग जरा. हे बघा मित्रांनो, म्हणून मित्रांनो आपण म्हटलं दूध का दूध और पाणी का पाणी. त्याला काही खर्च नाही, एकही पैसा येणार नाही मित्रांनो. हे 3 रुपयाचा कापूर आहे. याला किती प्रयोग होत असतील. असाच कापूर घ्यायचं, हे साधा कापूर नाहीये. कारण बाबा जो कापूर घेतो दगड्या कापूर, तुम्ही दगड्या कापूर घ्या. दगड्या कापूर हा जाड असतो, दगड्या कापूर हा वरून जळतो, खालून जळत नाही. हे बाबा सांगतो का? त्याचा पोट भरण्याचा धंदा असतो तो. आमचं पोट भरलेलं आहे महापुरुषांच्या पुण्याने. भरपूर पेन्शन मिळते, पोरं नोकरीला आहे, काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. आणि म्हणून हा पोट भरण्याचा आमचा धंदा नाही. त्याच्यानंतर हाताला अग्नीचा चटका 3.5 सेकंद पर्यंत बसत नाही. आणि जिभेवर घेतलं, तोंड बंद केलं, ऑक्सिजन मिळणं बंद झालं, तो आपोआपच विजला. आणि त्याच्यामुळे मित्रांनो हे सर्व आहे. आणि म्हणून हे सर्व भारतीय राज्यघटनेमध्ये बाबासाहेबांनी 51 कलम लिहिलं. वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्ही अंगीकारला पाहिजे, परंतु त्याची ऐशी तेशी करून ठेवली या लोकांनी असो. आणि म्हणून या भारतीय संविधानावर जिकडून वाहावं तिकडं काय होत आहे, मोडतोड होत आहे. आणि म्हणून आपल्याला एक प्रतिज्ञा करावी लागेल. कुणी संबोधतो, कुणी हल्ला करल, कुणी कल्ला करल, कुणी हल्ला करल, कुणी कल्ला करल, याची नाही मला खंत, याची नाही मला खंत. शेवटचा शब्द ऐका तुम्ही फक्त. कुणी हल्ला करल, कुणी कल्ला करल, याची नाही मला खंत. भीमराव जिंदाबाद म्हणल मी, जोवर आहे जिवंत. भीमराव जिंदाबाद म्हणल मी, जोवर आहे जिवंत. मित्रांनो इथं संपवतो. मला वालदेव सरांनी या ठिकाणी बोलावलं.